आई येणं बंद झाली, नवराही येणं बंद झालं. सगळे माझ्या मुलीला कोणी 4 दिवस ह्यानी ठेव, त्यांनी ठेव असे करत काही दिवस निघाले. अंगातली जखम तशीच होती. आता मी करणार तरी काय? विचार केलं, हा जीवन संपवून टाकायचं. पण माझा जीवन संपवण्याच्या अगोदर मी माझ्या पोरीला पहिलं मारून टाकणार आणि त्यानंतर मी. विदाऊट तिकीट मी ठाण्यापर्यंत चालत आली. चालत आल्याच्या नंतर तिथून मी एक ट्रेनमध्ये बसली. ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर कुठेही निघून जायचं असं एक विचार केलं. पण त्या ट्रेनमध्ये एक मुसलमान महिला बसली होती, त्याच्या बाजूला मी होती आणि अशी गंभीर परिस्थिती होती की माझं खालचं मान असं वरती पाहण्यासारखं नव्हतं. माझं उजवा हात चिपकलेला असं पूर्ण असं होतं की मी माझ्या हाताने जेवू शकत नव्हती, केस विचारू शकत नव्हती किंवा मी माझ्या मुलीला माझ्या हाताने माझ्या कांक्यात घेऊ शकत नव्हती. माझा लेफ्ट साईडचा हात मला काम करत होता, त्या हाताने माझ्या मुलीला कसे तरी जाऊ दोघीजणी, जीव देऊ दोघीजणी अशा विचाराने मी घरातून बाहेर पडले. पण जेव्हा मला त्या मुस्लिम महिलांची जेव्हा माझी भेट झाली तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही जे हॉस्पिटलला जा, तिथे तुमचं ट्रीटमेंट झालं तर तुम्ही चांगले होऊ शकतात. अशा त्यांच्याकडून मला जो व्यक्ती मला जे सांगेल चांगलं होण्यासाठी मी त्यांचं ऐकत होते त्यावेळेला. मग तसंच मी सेंट हाऊस रोडला उतरली आणि उतरल्याच्या नंतर लोकांना विचारलं, इथे हॉस्पिटल किती लांब आहे? मग लोक म्हणाले की ते जवळच आहे. मी गेली, पण मला केस पेपर काढण्यासाठी 10 रुपये माझ्याकडे नव्हते. 11 वाजून गेले. 12 वाजेपर्यंत केस पेपर चालू असत असं मला कळालं. त्यावेळेला माझ्याही पोरीला भूक लागली होती आणि मी घरातून उपाशी निघालेली. अंगावर कपडे नाही घालायचे. एक बुरका सिस्टम मी घालत होती की एक ओढणी किंवा कॉटनचा कपडा मी डोक्यापासून तोंडापर्यंत बांधून घेत होती. 2 डोळे दिसत होते. खालच्या भागात मी एक पेटीकोट घालत होती. अशा परिस्थितीमध्ये मी तिथपर्यंत गेली. गेल्याच्या नंतर अशा काही दुकानांमध्ये मी भीक मागितलं. त्यावेळेला भीक मागून 80 रुपये असं जमवलं. 80 रुपये असं जमवल्याच्या नंतर मी केस पेपर काढलं, पोरीला 1 ग्लास दूध घेऊन दिलं आणि तशाच पद्धतीने एक मी वडापाव घेतलं आणि त्यावेळेला एक सोमशेखर डॉक्टरच्या नावाने एक माणूस मला भेटलं. डॉक्टर होते, पण त्यावेळेला त्या डॉक्टरला मी देवाचं रूप देईल, कारण त्यांनी मला माझं ट्रीटमेंट केलं आणि मला व्यवस्थित समजवलं. समजवल्याच्या नंतर त्यांनी असंही सांगितलं की तुमचं कॉस्मेटिक सीझर करावं लागेल, तुमच्या मांडीतलाच कातडी काढून तुम्हाला हाताला मानेला लावावं लागेल. अशा पद्धतीने मला डॉक्टरांनी समजवलं. डॉक्टरांनी समजवल्याच्या नंतर मी ऐकलं त्यांचं. मग काही पैसे माझ्याकडे उरले. मग तेव्हा मला एक चटक लागली, मी आणखीन काही दुकानं भीक मागेल. मी काही दुकानं परत भीक मागण्याचे प्रयत्न केलं आणि मग मी घरी गेली. त्याच दिवशी मला माझा नवरा एका ब्रिज खाली बसलेला दिसलं. मला ते विचारतात, कुठे गेली होती? तर मी विचारलं, मी माझा पोट भरण्याचा प्रयत्न करते. तुम्ही तर माझ्या ह्या त्रासाला बघून तुम्ही सोडून पळताय, पण तुम्ही जर माझ्या जागेवर राहिलं असतं तर बहुतेक मी आपलं स्वतःचं अंग विकलं असतं, मी तुम्हाला पोचलं असतं. असं उत्तर मी नवऱ्याला दिलं आणि त्यानंतर मी माझ्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर मी अशीच एक टेबलावर बसून विचार करत बसली की मला खर्च पुढे लागणारं कोण देईल? आईबाबांना सांगितलं, सासऱ्यांच्या लोकांना सांगितलं, काही नगरसेवकाच्या पायरी ऑफिसपर्यंत गेली, त्यांच्यापर्यंत रिक्वेस्ट केलं, काही कुठूनही झालं नाही. त्यावेळेला एका व्यक्तीने मला सांगितलं की कोळी लोक आयुष्यात कुठलाही बिझनेस करून जगताय तर तुम्हीही करू शकता. तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्ही एक 5-6 महिने तुम्ही दारू विकण्याचा धंदा करा, स्वतःचं तर घर आहे. मग त्यावेळेला एका भागूबाईच्या नावाच्या बाईकडून मी 5 लिटर माल घेतलं आणि त्याला मी 10 लिटर म्हणून बनवलं. 10 लिटर तयार केल्याच्या नंतर मग तो मी एक 3 महिना माल 2 नंबरचा धंदा करू लागले. म्हणजे मी दारू विकू लागली. दारू विकू लागल्याच्या नंतर मला 9,000 पर्यंत जमलं. पण मला कायमस्वरूपी तो बिझनेस करायचा नव्हतं, कारण माझा घर उद्ध्वस्त झालं, माझा नवरा माझ्यापासून दूर झालं. मग त्यापुढे मग जर मी इतर महिलांच्या नवऱ्यांना जर मी असा उद्योग करून तर मग जर मी पाप ओढून घेतलं तर आयुष्यात मी इथे ह्या जगावर नाही तर स्वर्गात जेव्हा जाईल किंवा माझं मरण होईल तर मी इतरांना काय उत्तर देईल, असा विचाराने 9,000 रुपये जमल्याच्या नंतर तिथेच बंद केलं. एका महिलेला 3,000 रुपये दिलं. माझ्या मुलीला देऊन मी जे हॉस्पिटलला निघून गेली. सगळे डिटेलमध्ये मला सांगता येणार नाही, कुठल्या साली कुठल्या महिन्यात ह्या सगळे सांगता येणार नाही, कारण मला फार वेळ कमी असल्यामुळं मला लवकर माझे मत मांडायचे. म्हणून मग त्या मुलीला मी तिथे ठेवून जे हॉस्पिटलला आले. जे हॉस्पिटलला आल्याच्या नंतर तिथे मी 15 दिवस ॲडमिट होते. 15 दिवस ॲडमिट होते. माझा ऑपरेशनला वेळ दिल्याच्या नंतर मला 2 वाजताचा वेळ दिलेला. शेवटी 5 वाजेपर्यंत माझा नंबर आला नव्हता. डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की तुमचं मानाचं ऑपरेशन आहे, तुमचा आवाज जाऊ शकतोय किंवा तुम्हाला दुसरं काही अपघात होऊ शकतोय, तुमच्या घरच्या लोकांना बोलवा आणि तिथे सही करून आम्हाला द्यायला सांगा, तुमचं ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही घेऊ. त्यावेळेला मी डॉक्टरांना म्हणली, माझी 6 महिन्याची मुलगी
तुम्हाला हे विचारायला नाही येणार माझी मम्मी मेली तुमच्यामुळं किंवा तुमच्यावर केस करण्यासाठी नाही येणार, तर प्लीज मी तुम्हाला हात जोडते, मी इथपर्यंत आले तर मला माघारी पाठवताय, तर मला माघारी पाठवण्यापर्यंत माझं मानाचं ऑपरेशन करा. मी माझ्या मुलीसाठी जगण्याची मला इच्छा आहे, तर मला प्रयत्न करा की माझं ऑपरेशन होईल. अशा पद्धतीने जेव्हा मी डॉक्टरांशी माझं बोलणं झालं, त्या दिवशी माझं ऑपरेशन कॅन्सल झालं. दुसऱ्या दिवशी मोठे दुसरे डॉक्टर आले, त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली. मग त्यांच्या माध्यमातून माझं ऑपरेशन सक्सेस झालं.